भोंदूबाबा अशोक खरात चौकशीच्या फेऱ्यात आहे। एसआयटी कडून खरातची चौकशी सुरू आहे। महिला लैंगिक शोषण प्रकरणामध्ये खरातवर गुन्हा दाखल झालाय आणि त्या संदर्भानेच त्याची चौकशी होतीये। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी किरण यांच्याकडे जाऊयात। किरण, आता साधारण किती वेळ झालेला आहे चौकशी सुरू होऊन आणि किती अधिकारी आहेत याबाबत काही पथकामध्ये समजू शकलेलं आहे का की जे खरातची चौकशी करतायत? खरं तर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडनं कालपासून या सगळ्या प्रकरणाची अतिशय सखोल अशा पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे। आज सुद्धा जे अशोक खरातची गेल्या 2 ते 3 तासांपासून ही संपूर्णपणे चौकशी सुरू आहे। कारण आणखीन 2 ते 3 महिलांवरती अत्याचार झालेला आहे, या महिलांसोबत गैरकृत्य झालेलं आहे आणि या महिला तक्रार देण्यासाठी समोर आलेल्या आहेत अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या याच पोलीस क्लबमध्ये गेल्या 3 तासांपासून जे अशोक खरातची या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडनं चौकशी सुरू आहे। खरं तर ही संपूर्ण जे प्रकरण आहे, हा संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, त्याच्यासाठी राज्य सरकारने या एसआयटीची स्थापना केलेली होती। आज सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा जे अशोक खरातची या संपूर्ण टीमकडनं चौकशी सुरू आहे। या टीममध्ये 12 अधिकारी आहेत। या 12 जणांच्या या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं जे अशोक खरातकडनं चौकशी हे करण्यात येत आहे। अजून काय काय या सगळ्या प्रकरणामध्ये ही घटना घडलेल्या आहेत, खरं तर या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यात येतो आहे। त्यामुळे या सगळ्या तपासामध्ये आणखीन काय काय खुलासे होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। जी किरण, पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। 3 नवीन तक्रारदार महिला या सगळ्या संदर्भात आता समोर आलेल्या आहेत असं देखील कळतंय। एसआयटी कडून आता या अनुषंगाने सुद्धा खरातची चौकशी केली जाते। भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे। एसआयटी कडून विशेष पथकाकडून त्याची चौकशी केली जाते।